शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीनं कोल्हापुरात 21 आणि 22 मार्च रोजी जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। महोत्सवामध्ये कोल्हापूरचा सेंद्रिय गूळ, काकवी, आजरा घनसाळ तांदूळ, पाटगावचा मध यासारख्या स्थानिक उत्पादनांसह राज्यभरातील विविध दर्जेदार शेतीमाल एकाच ठिकाणी उपलब्ध झालेत। बचत गटांमार्फत तयार करण्यात आलेले रेडी टू सर्व्ह खाद्यपदार्थही ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध आहेत। शेतकरी आणि ग्राहक यांना थेट जोडणारा हा उपक्रम असल्यानं कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केलंय। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 21 व 22 मार्च 2026 रोजी कृषी विभागाच्या मार्फत धान्य महोत्सवाचे आयोजन व्ही टी पाटील फाउंडेशन राजारामपुरी या ठिकाणी करण्यात आलेले आहे। या महोत्सवामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील त्याचबरोबर शेजारच्या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल हा शेतकऱ्यांचा शेतमाल ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे। यामध्ये आम्ही कृषी विभागाच्या माध्यमातून 60हून अधिक स्टॉलची उभारणी केलेली आहे। हा प्रदर्शनामध्ये सकाळी 9 ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत कोल्हापूरकरांना या ठिकाणी शेतकऱ्यांना पिकवलेल्या शेतमालाची खरेदी करता येईल। या प्रदर्शनामध्ये आपण प्रामुख्याने शेतकऱ्यांनी पिकवलेला आजरा घनसाळ तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, त्याचबरोबर सोलापूरची ज्वारी, फळाचं गाव जे आहे तिथल्या धुमाळवाडीच्या गावामधील फळे असे विविध प्रकारचे शेतकऱ्यांनी पिकवलेली उत्पादने उपलब्ध करून दिलेले आहेत। तर या बातमीच्या अनुषंगाने मी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या ठिकाणी भेट द्यावी आणि या ठिकाणी शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाची खरेदी करावी। राजारामपुरीतील व्ही टी पाटील स्मृती भवनात सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेत हा महोत्सव सुरू राहणार आहे। उद्या महोत्सवाचा शेवटचा दिवस आहे।